हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असा डाळ तडका आपण बनवलेला आहे, एकदम झणझणीत आणि टेस्टी असा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची 3-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हळद आणि मीठ हे टाकून आहे ना व्यवस्थित असं डाळ 3-4 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे. आता आपण डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायची डाळ. छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसवर आहे ना कढई ठेवायची. त्यामध्ये आहे ना 2 चमचे आहे ना तूप टाकायचं. तुम्ही तेल पण ॲड करू शकता, पण तुपाने आहे ना छान टेस्ट येते, त्यामुळे मी तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे ना लसूण टाकलेला आहे, मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरं टाकलेले आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि हिरव्या सुक्या मिरच्या मी थोडंसं भिजत घातल्या होत्या आणि ते यामध्ये टाकायच्या आणि छानपैकी परतून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायचं तुमच्या टेस्टच्यानुसार. त्यानंतर ही शिजवलेली डाळ यामध्ये ॲड करायची. हे बघा, तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान दिसतीये आणि तुपामुळे पण खूप छान टेस्ट येते. छानपैकी असं मोठ्या गॅसवर उकळून द्यायचं. हे बघा, आणि त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही हा डाळ तडका आहे ना तुम्ही जीरा राईस किंवा चपातीसोबत किंवा नान, पराठा वगैरे यासोबत खाऊ शकता. आता थोडंसं झाकण ठेवायचं 5 मिनटं आणि बारीक गॅसवर उकळून द्यायचं. आता 5 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छानपैकी डाळ शिजलेली आहे. व्यवस्थित अशी दिसती पण आहे, टेस्टला पण खूप छान आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.